नमस्कार. या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण भगवान दत्तात्रेयांच्या प्राचीन अशा 16 अवतारांबद्दल माहिती पाहणार आहोत. तुमच्यापर्यंत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आपल्या ओम भक्तिभाव या चॅनलचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. भगवान दत्तात्रेयांचे 16 अवतार. सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवांनी पाहिले की हे जीव संसारामध्ये अनेक प्रकारची दुःखे भोगीतच आहेत. यासाठी ब्रह्मदेव या विश्वाचा आधार असलेल्या श्रीहरीला शरण गेले असता भगवान श्री विष्णू दत्तोहम दत्तोहम असे म्हणून ब्रह्मदेवाच्या पुढे तेजोमंडलवरती ज्योतिरूपाने उभे राहून ब्रह्मदेवाला दर्शन दिले व ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून स्वतःला ब्रह्मदेवास दत्तोहम असे म्हणून अर्पण करून घेतले. ब्रह्मदेवांना त्यांनी योगमार्गाचा यथासांग उपदेश करून तत्व साक्षात्काराने ब्रह्मदेवाचे जीवनकार्य यशस्वी व सुखमय केले. निर्गुण व निराकार अशा तत्वाचे मूर्त रूप होऊन ते अवतरले. हा दत्तात्रेयांचा योगीराज नावाचा पहिला अवतार होय. हा परब्रह्माचा पहिलाच असा सगुण व साकार अवतार होय. स्वतः निराकार असूनही भगवान श्री दत्तात्रेय हे साकार बनले. त्यांनी योगमार्गाचा उपदेश करून लोकांना सुखी केले म्हणून त्यांना योगेश्वर किंवा योगीराज असे नाव मिळाले. हा एकमुखी चतुर्भुज अवतार कार्तिकी शुद्ध पौर्णिमा कृतिका नक्षत्र बुधवार पहिल्या प्रहरातील पहिल्याच मुहूर्तावर झाला. भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार अत्रिवरद या नावाने ओळखला जातो. ब्रह्मदेवांच्या पुत्रांपैकी एक पुत्र अत्रिमुनींना त्रैलोक्यामध्ये कीर्तीचा ध्वज फडकवून साऱ्या विश्वाचे कल्याण करणारा असा पुत्र पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी महासती अनुसूया हिला बरोबर घेऊन पुत्रप्राप्तीसाठी खडतर तप केले. या खडतर तपश्चर्येला प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे वृक्ष पर्वतावर प्रकट होऊन अत्रि ऋषींना आणि अनुसूयेला त्यांनी दर्शन दिले. एकच परमात्मा तीन मूर्तीच्या रूपाने प्रकट झाल्यामुळे त्याला त्रिमूर्ती असे म्हटले जाते. हीच त्रिमूर्ती मायाशक्तीच्या अनुरोधाने उत्पन्न स्थिती आणि लय ही तीन कर्मे करते. या तिन्ही देवांनी अंतर्धान होऊन योगीराजाच्या रूपाने अत्रि ऋषींना दर्शन दिले. अभिष्ट वर देऊन अत्रि मुनींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी झालेल्या या अवताराला अत्रिवरद हे नाव पडले. हा अवतार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेत झालेला आहे. भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा तिसरा अवतार श्री दत्तात्रेय या नावाने ओळखला जातो. अत्रि ऋषींना वर दिल्याप्रमाणे भगवान श्रीहरी बालक रूप धारण करून अत्रि ऋषींपुढे अवतरले. हाच स्वयंदत्त अवतार दत्त संप्रदायात श्री दत्तात्रेय या नावाने प्रसिद्धीस आला. हा अवतार कार्तिकी वद्य द्वितीयेच्या दिवशी शुक्रवारी मृग नक्षत्रात झाला. या शुभदिनी व शुभ नक्षत्रावर पहिल्या प्रहरातील पहिल्याच मुहूर्तावर प्रभू श्री दत्तात्रेय हे अत्रि ऋषी व माता अनुसूया यांच्यापुढे अवतरित झाले. भगवान दत्तात्रेयांनी अत्रि ऋषी व सती अनुसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरसपुत्र रूपाने जो अवतार घेतला तो कालाग्निशमन या नावाने ओळखला जातो. ऋष्य पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्येने अत्रि ऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले. ते कालाग्नीप्रमाणे अर्थात प्रलयाकाच्या अग्नीप्रमाणे सारखे वाढतच राहिले. सर्वज्ञ भगवान श्री हरी यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रि मुनींच्या शरीराचा दाह शमविण्याकरता अत्रि ऋषींच्या अंतरंगात प्रवेश करते झाले. त्याने अत्रि ऋषीच्या देहाला नखशिकांत शांतता लाभली. याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमविल्यामुळे अत्रि ऋषींच्या पोटी जन्मास आलेल्या पुत्राला कालाग्निशमन असे नाव देण्यात आले. हाच दत्तात्रेय यांचा चौथा अवतार होय. त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्ल पक्ष मृग नक्षत्र बुधवार होता. वेळ सायंकाळची होती. श्री दत्तात्रेय प्रभूंचा पाचवा अवतार योगीजन वल्लभ या नावाने प्रसिद्ध आहे. बाल दत्तात्रेयांचा अवतार पाहण्यासाठी अत्रि ऋषींच्या आश्रमात इंद्रादिदेव त्यांना पाहण्यासाठी आले. तसेच ऋषीजन गंधर्व सिद्ध योगीजन महात्मे व साधू संतही आले. या सर्वांची उत्कंठा पाहून श्री दत्तात्रेयांनी बालरूपात दर्शन दिले व नंतर सनातन ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि सर्वांना योगतत्वाचा उपदेश दिला. त्यामुळे या अवताराला योगीजन वल्लभ असे म्हणतात. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा गुरुवारी योगीजन वल्लभ हा दत्तात्रेय प्रभूंचा अवतार झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा सहावा अवतार लीला विश्वंभर या नावाने प्रसिद्ध आहे.
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना लोकांची अवस्था मनाला स्वास्थ्य नाही, चित्तीला शांती नाही अशी झाली. दीनजनांची करुणापूर्ण प्रार्थना ऐकल्यावर दीनवत्सर भगवान श्री दत्तात्रेय आपले शैशव रूप सोडून लीला विश्वंभर रूपाने सर्वांच्या पुढे प्रसन्न मुखाने उभे राहिले. सर्व लोकांना आश्वासित करून भरपूर अन्नपान देऊन तृप्त केले व वस्त्रपावरदिकांनी संतुष्ट केले. हे सर्व कार्य सहज लीलेने केल्यामुळे या अवताराला लीला विश्वंभर असे म्हणतात. हा अवतार पौष मासातील पौर्णिमेच्या दिवशी पुष्य नक्षत्रावर बुधवारी सूर्योदयाच्या वेळी झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 7वा अवतार सिद्धराज या नावाने प्रसिद्ध आहे. सद्गुरू श्री लीला विश्वंभर हे एकदा बालरूप घेऊन फिरत असताना बद्रिकाश्रमापर्यंत येऊन पोहोचले. तेथे चाललेल्या सिद्धांच्या मेळाव्यात सर्व सिद्धांचे गर्वहरण करून त्यांनी सिद्धींच्या मागे न लागण्याचं सांगून योगोपदेश केला. तसेच रहस्य, न्यास, कवच इत्यादी सर्व तांत्रिक पद्धतीचा उपदेश केला. हा दिवस माघ शुद्ध पौर्णिमा, मघा नक्षत्र व गुरुवार होता. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 8वा अवतार ज्ञानराज हा होय. भगवान दत्तात्रेय एकदा एकांतात बसले असता विचार करू लागले की सिद्धांना उपदेश तर केला, पण जोपर्यंत कामक्रोधादी विकार समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत खऱ्या शांतीचा लाभ होणार नाही. यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांनी पुन्हा कौमार रूप धारण केले व ते बद्रिकाश्रमात आले आणि त्यांनी सिद्धांना उपदेश केला. माझी प्राप्ती करावयाची असेल तर केवळ तर्काचा उपयोग न करता फळाची अपेक्षा सोडून कामक्रोधादी सर्व विकार जिंकून अनन्य भावाने माझी भक्ती करावी लागेल. याच साधनाने तुम्हाला माझ्या पदाची प्राप्ती होईल, दुसरा उपाय नाही. हा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा विश्वंभरावधूत हा 9वा अवतार भक्तांच्या कल्याणासाठी झाला. बद्रिकाश्रमातील सिद्धांना उपदेश केल्यानंतर त्यांचे अवलोकन करण्यासाठी अवतार घेतला. सद्गुरू हे केवळ उपदेश करून थांबत नसतात, तर आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे साधक वागून उत्तम गती प्राप्त करत आहेत की नाहीत हे परीक्षून पाहण्यासाठी भक्तजनांना वारंवार भेटी देत असतात आणि त्या भेटीतून पुन्हा पुन्हा सदुपदेशाचा लाभ देऊन साधकाला ते कृतार्थ करत असतात. बद्रिकाश्रमात अमंगल व म्लेच्छ रूपात प्रकट होऊन सर्व सिद्धांचे त्यांनी निरीक्षण केले. नंतर मंगल रूप धारण करून सिद्धांना उपदेश केला. सर्व भक्तांना निर्वाण योगाचा म्हणजेच पूर्ण सुखाचा लाभ होण्याकरता मंत्रराज रूपाने असलेल्या अथवा मंत्रबीजाक्षर स्वरूप असलेल्या माझे जे अनन्य चित्ताने चिंतन करेल म्हणजेच दाम दत्तात्रेय नमः या मंत्राने अथवा द्रा या एका बीजाक्षर मंत्राने जो माझे अत्यंत आवडीने चिंतन करील तो सर्व दुःखातून मुक्त होऊन पूर्ण सुखी होईल. याप्रमाणे दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या भक्तांना उपदेश केला. हा अवतार चैत्र मासातील शुक्ल पक्षात पौर्णिमेच्या दिवशी चित्रा नक्षत्रावर दुसऱ्या प्रहरातील पहिल्याच मुहूर्तावर झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 10वा अवतार मायामुक्तावधूत या नावाने ओळखला जातो. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय एकदा आपल्या भक्तांची परीक्षा पाहण्याकरता एका ब्राह्मण भक्ताच्या घरी श्राद्धकर्म चालू असता भिक्षुरूपाने अचानक प्रकट झाले. भगवान श्री दत्तात्रेयांनी अद्भुत शक्तीचे दर्शन देऊन ब्राह्मणांचे गर्वहरण केले. या सर्व ब्राह्मणांना दत्त संप्रदायाची दीक्षा देऊन तत्वज्ञानाचा उपदेश केला. वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी स्वाती नक्षत्रावर बुधवारी हा अवतार झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 11वा अवतार मायायुक्तावधूत या नावाने ओळखला जातो. हा अवतार ज्येष्ठ शुद्ध तृतीयेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस झाला. या अवतारात श्री दत्तात्रेयांनी उपनिषदे, गीता, भागवत इत्यादी ग्रंथ वाचावेत व त्यांचे चिंतन करावे असे सांगितले. एकाग्रतेने ध्यान करावे व हाच परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग आहे. जेथून आपली निर्मिती झाली त्या तत्वातच आपल्याला जाऊन मिळावयाचे आहे. हा मार्ग अतिशय खडतर आहे, आळस केल्यास अत्यंत दुर्लभ आहे असा उपदेश त्यांनी केला. सर्वांचे अज्ञान दूर केले आणि स्वतः मायामुक्त अवधूत रूपाने त्या अरण्यात विहार करत राहिले. तेथेच इंद्रादी देवांना दर्शन देऊन मायेच्या साह्याने जंभासुराचा वध केला. कार्तवीर्य सहस्त्रार्जुनालाही दर्शन देऊन कृतार्थ केले. त्याचप्रमाणे परशुरामांनाही श्री त्रिपुरा रहस्याचा उपदेश करून श्रीविद्येच्या उपासनेची दीक्षा याच अवतारात त्यांनी दिली. भगवान श्री दत्तात्रेय यांचा 12वा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो.
भक्तवत्सल श्री दत्तात्रेयांनी मायायुक्त अवधूत रूपाचा त्याग करून आदिगुरूंचे रूप धारण केले व त्याच रूपाने राजा अलर्काला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश केला. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पहिल्याच प्रहरातील दुसऱ्या शुभ मुहूर्तावर शनिवारी भगवान श्री दत्तात्रेय आदिगुरु या अवतारात प्रकट झाले. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 13वा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो. माहूर नगरीमध्ये राहणाऱ्या पिंपलनाग नावाच्या ब्राह्मणाला कृतार्थ करण्यासाठी हा अवतार घेतला. श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी सोमवारी दत्तात्रेय प्रभूंनी शिवरूप धारण करून पिंपलनागाला दर्शन दिले व कृतार्थ केले. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 14वा अवतार देवदेव अथवा देवदेवेश्वर या नावाने ओळखला जातो. माहूर क्षेत्रातील शतानंदाला दर्शन देऊन अनुग्रहित करण्यासाठी भगवान श्री दत्तात्रेय हे देवदेवेश्वराच्या रूपाने प्रकट झाले. तसेच स्वर्गातील इंद्रादी देव आणि ब्रह्मदेव यांनाही दर्शन देऊन अनुग्रहित करण्याचे कार्य या अवतारात झाले. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी शततारका नक्षत्र असताना पहिल्या प्रहरात शुभ मुहूर्तावर देवदेवेश्वर हा अवतार झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 15वा अवतार दिगंबर या नावाने ओळखला जातो. यदुराजाला दर्शन देऊन कृतार्थ करण्याकरता हा अवतार घेतला आहे. यात भगवान श्री दत्तात्रेयांनी निसर्गातून शोधून काढलेल्या 24 गुरूंचा व त्यांच्याकडून घेतलेल्या बोधाचा उपदेश यदुराजाला केलेला आहे. तसेच प्रल्हादावर अनुग्रहही याच अवतारात आहे. हा अवतार अश्विनी शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी अश्विन नक्षत्रावर सूर्योदयाच्या वेळेस झाला. सद्गुरू भगवान श्री दत्तात्रेय यांचा 16वा अवतार श्रीकृष्ण श्यामल कमलनयन या नावाने ओळखला जातो. आदिगुरु दत्तात्रेयांनी अनेक अवतार होऊन ज्ञान, भक्ती, वैराग्य तसेच अष्टांग योग या साधनांचा उपदेश करून अधिकार परत्वे भक्तजनांना उपदेश करून कृतार्थ केले, उत्तम पदाला पोहोचवले. भगवान श्री दत्तात्रेयांनी स्वतःला कृतकृत्य समजून ज्ञानरूपी पर्यंकावर पहुडले आणि योगनिद्रेचा अवलंब करून विश्रांती घेऊ लागले. या अवस्थेत भक्त आणि शिष्य दत्तात्रेयांकडे पाहत असताना त्यांना श्री श्यामल कमललोचन स्वरूपात दर्शन झाले. हा अवतार कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी बुधवारी रेवती नक्षत्रावर सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवतारात उपदेश करताना भगवान श्री दत्तात्रेय म्हणतात, मी दत्त आहे. केवळ अत्रिऋषीच नव्हे तर माझे अनन्य प्रेमाने चिंतन करणारे प्रेमळ भक्त यांनाही मी आत्मसमर्पण करत असल्यामुळे त्यांचाही मी दत्तच आहे. मी जसे भक्तांना आत्मसमर्पण करतो तसेच भक्तांनीही मला आत्मसमर्पण करावे. माझ्यात व माझ्या भक्तांमध्ये अंतर असता कामा नये. त्यांनीही दत्तच व्हावे. जे माझे अनन्य ध्यान करतात ते माझ्याशी एकरूप होतात. सद्गुरू भगवान दत्तात्रेय यांचे हे प्राचीन 16 अवतार आहेत. अर्वाचीन काळातील दत्तात्रेय अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, पंडित पूज्य श्री वासुदेवानंद स्वामी महाराज. आपणास ही माहिती आवडली असेल तर अशाच आशयाचे अन्य व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी आपल्या ओम भक्तिभाव या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.